गेस्ट सेंटरला उपस्थित आहेत काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, पतितपावन संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील नाईक आणि त्याचबरोबर विचारवंत अनवर राजन। आपल्या तिघांचंही मी गेस्ट सेंटरमध्ये स्वागत करते। तुम्हाला तिघांनाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज सणाच्या दिवशी सुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून चर्चेसाठी आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पण पहिला प्रश्न मला अर्थातच विचारायचा आहे पतितपावन संघटनेच्या स्वप्नीलजींना की स्वप्नीलजी, हा नमाजचा जो व्हिडिओ आहे तो नक्की कधीचा आहे, त्याचबरोबर तो कसा तुमच्यापर्यंत पोहोचला, त्याची तुम्ही पुष्टी केलेली आहेत का, आणि त्याचबरोबर या अनुषंगाने काही कायदेशीर कारवाई ठरवलेली आहेत का किंवा तशी काही तक्रार केली आहेत का? मुद्दा एक महत्त्वाचा याच्यात असा आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ आला आणि हा व्हिडिओ जेव्हा आला तेव्हा मेधाताईंनी स्वतः पुष्टी केली। पुरातत्व खात्याच्या समोर विचारलं की हा व्हिडिओ खरा आहे का, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की हो, हा व्हिडिओ खरा आहे। आपण त्यांना वेळीच बाजूला केलेला आहे। परंतु मुद्दा एक महत्त्वाचा आहे की ही जी शौर्याची भूमी आहे आपली, आणि ही शौर्याची भूमी असताना या ठिकाणी दीपोत्सव साजरा केला जात नाही। काल मेधाताई म्हटल्याप्रमाणे मागी गणेशोत्सव साजरा करू देत नाही। जो शौर्याचा इतिहास आहे तो शौर्याच्या इतिहासात राहावा। तिथं हिंदू किंवा मुस्लिम यांनी कोणीच नाही यावं। आम्ही तिथे जातो का, आम्ही सीमारेषा ओलांडतो का, मग हे का? आणि मुद्दा काय आहे की हिंदू धर्मांमध्ये जेव्हा महिलांना शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर एंट्री नव्हती तेव्हा काही महिलांनी तिथं हिंदू महिलांना आपण तिथं एंट्री द्यावी म्हणून हे केलं। मग मुस्लिम महिलांना मशिदीमध्ये काय एंट्री नाही? अजून एक मुद्दा एक महत्त्वाचा की 1 जानेवारी 2018ला भीमा कोरेगावची दंगल झाली, त्याच्या पूर्वसंध्येला असा शनिवारवाड्यावर एक कार्यक्रम झाला आणि अख्ख्या महाराष्ट्राची शांतता भंग केली गेली। हे थांबवण्यासाठी, हे समाजातले विघातक कृती थांबवण्यासाठी काल आम्ही तिथं आंदोलन केलं आणि तिथं गोमूत्र चिंपडून शेण सावरून सनातन पद्धतीने आम्ही तिथं जागा ती साफ केली। आमचा मुद्दा एक महत्त्वाचा आहे की जिथं शौर्य आहे पलीकडे जर तुम्ही बघितलं तर जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घेऊन जिथं सोन्याचा नांगर फिरवला आणि क्रांती घडवली, अशा ठिकाणी जर अशा काही गोष्टी घडत असेल तर पुणेकर म्हणून महाराष्ट्राची राजधानी, आपली सांस्कृतिक राजधानी ही पुणे, मग त्या ठिकाणी आपण हे करणं योग्य आहे का? असा एक फक्त प्रश्न सवाल आहे। आणखी जी लोक आता म्हणतात सर्व धर्म समभाव, तर मग हिंदू धर्म नाही का? हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वेळेस हिंदू धर्मावरच का अत्याचार आणि अन्याय होत आहेत? मग आम्ही किती दिवस हा अत्याचार अन्याय सहन करायचा? त्याला प्रतिशोध आणि म्हणून आम्ही काल हे